जय महाराष्ट्र. आज 1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री श्री निर्मलाजी सीतारामन याने देशाचं आर्थिक बजेट सादर केलं आहे. बजेट पाहायला गेलं तर तसं खूप मोठं आहे, त्याची व्याप्ती जास्त आहे. परंतु सर्वसाधारण म्हणजे आम्हा सारख्यांसाठी या बजेटमध्ये नवीन काय आहे का? काही गोष्टींची सवलत मिळणार आहे का? सरकार सर्वसामान्य माणसासाठी काय नवीन तरतूद करतंय? त्याचंच थोडंसं विश्लेषण मी करणार आहे. जास्त आकडेवारीत आपण जायचं नाही. काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी नकोत. पण सर्वसाधारण जनतेसाठी काय सरकारनं नवीन योजना आखल्यात किंवा कुठल्या गोष्टीची सूट दिलेली आहे, काय फायदे होऊ शकतात, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली याची सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना कुणाला ही संकल्पना असेल, की बजेट हे केवळ सरकार चालवण्यासाठी किंवा उद्योजकांसाठीच असेल, तर तसं नसून तुमच्या आमच्या आयुष्यावरती त्याचा कसा परिणाम होतो हे थोडक्यात तुम्हाला समजून येईल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, या वर्षीचं बजेट आहे 53.50 लाख कोटी इतकं. आता या 53.50 लाखापैकी 12.2 लाख कोटी हे कॅपेक्स म्हणजेच भांडवली खर्च यावरती केला जाणार आहे. ज्यामध्ये की इमारतीचं बांधकाम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ओव्हरब्रिज आहेत, ज्यामधनं उत्पन्न येणार आहे, चालना मिळणार आहे आर्थिक चालना देशाला, त्यावरती खर्च केला जातोय. आता देशाच्या जी-डी-पीचं जर पाहायचं झालं तर भारत हा जगात सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पाहिलं जातंय. आपला जी-डी-पी रेट हा 7% म्हणजे 7% आहे. तर नेमका हा जी-डी-पी रेट काय आहे? तर ₹100 जर यावर्षी उत्पन्न झालं असेल, तर पुढच्या वर्षी 7% ₹107 होत आहेत. म्हणजे ₹100चे ₹107 होत आहेत, तर 7% हा ग्रोथ रेट आहे, असं यावर्षी दिसून येत आहे. आता यामध्ये जर आपण खर्च आणि उत्पन्न याचा जर समतोल बघितला, तर ज्याच्यामध्ये आपण फिस्कल डिफिशियंट किंवा वित्तीय तूट म्हणतो, ती 4.3 इतकी आहे. म्हणजे आपल्याला एकूण खर्च, उत्पन्न किती होत आहे आणि एकूण खर्च किती होतोय? नक्कीच उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होतोय. परंतु तो किती आहे? तर 4.3 आहे आणि जी आपली वाढ होत आहे, म्हणजे ₹100चे ₹107 होत असतील, परंतु आपल्याला जो खर्चामध्ये जो पैसा कमी पडतोय, तो 4.3 इतका आहे. म्हणजे 7% पेक्षाही कमी असल्यामुळं अर्थव्यवस्था ही कुठेतरी खंबीर आहे, स्टेबल आहे, हे सांगितलं जातंय. आता पाहूया नेमकं सर्वसाधारण जनतेसाठी आणि महाराष्ट्रासाठी विशेषतः काय करण्यात आलंय. नुकतीच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं, की या अर्थसंकल्पात सगळ्याच राज्यांना बरंच सारं भरघोस देण्यात आलंय. त्यातच महाराष्ट्राचा वाटाही जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं, की वेगवेगळे ग्रोथ हब्स जे सुरू करण्याचं नियोजन केलेलं आहे. तर या बजेटमध्ये जी ग्रोथ हबची तरतूद आहे, केवळ महाराष्ट्रातच 3 ग्रोथ हब मिळणार आहेत, ज्यामध्ये एम-एम-आर रिजनचं एक ग्रोथ हब आहे. त्यानंतर पुणेमध्ये ग्रोथ हब होणार आहे आणि नागपूरला एक ग्रोथ हब उभं राहणार आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर वाढ होणार आहे आणि त्यामध्ये उद्योगाला चालना मिळणार आहे. त्यासोबतच हाय स्पीड कॉरिडॉर्स जे आहेत, जे महाराष्ट्रामध्ये 7 हाय स्पीड कॉरिडॉर आहेत, त्यापैकी 2 हे महाराष्ट्रात असणार आहेत. त्यात सर्वप्रथम मुंबई-पुणे हे हाय स्पीड कॉरिडॉर आहे आणि त्यासोबतच दुसरं म्हणजे पुणे-हैदराबाद हे हाय स्पीड कॉरिडॉर होणार आहे. आता यामुळे सर्वसाधारण जनतेच्या मध्ये कसा परिणाम पडेल, तर हाय स्पीड कॉरिडॉरमुळे दळणवळण वाढणार आहे. त्यामुळे तुमचा आमचा जे असेल, वैयक्तिक प्रवास असेल किंवा व्यावसायिक प्रवास असेल, उद्योजकांसाठी याला बरीच सारी चालना मिळणार आहे. आता पाहूया वैयक्तिकरित्या आपल्याला काय मिळालेलं आहे. तर जसं मी सांगितलं, की या वर्षीचं जे बजेट आहे वैयक्तिक पातळीवरती जर बघायचं झालं, तर त्याचा मेन फोकस हा हेल्थ आणि भारताला एक आयुर्वेदिक पर्यटन म्हणून कसं प्रमोट करायचं आहे. इतर देशांमध्ये भारताची छबी ही एक आयुर्वेदासाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी कशी अनुकूल आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यासाठी तरतुदी केल्या आहेत. सर्वप्रथम जर तुम्ही तुमचा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये तुम्हाला जे काही क्लेमची अमाउंट मिळत आहे, रक्कम मिळत आहे, तुम्हाला हर्जाना मिळतोय, तर तो याच्यापूर्वी जी काही रक्कम असेल 1,00,000, 2,00,000 त्याच्यावरती टॅक्स बसायचा. नुसता टॅक्सच नाही, तर टॅक्ससोबत तुम्हाला टी-डी-एसही भरायला लागायचा. परंतु आता इथून पुढं तुम्हाला जे काही मोबदला मिळणार आहे, तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही जिवंत आहात, तर तुमचं जे काही मोबदला असणार आहे, त्यावरती कसल्याच प्रकारचा टॅक्स लागणार नाही आणि त्यावरती तुम्हाला टी-डी-एसही भरावा लागणार नाहीये. त्यासोबतच टी-डी-एस आणि टी-सी-एस बाबतीत सांगायचं झालं, तर पर्यटनासाठी जी चालना देण्यात आली आहे, जे कोणी परदेशी जाऊन शिक्षण घेत आहेत, त्याच्यावरती जो टॅक्स लागणार आहे, त्याची कपात करण्यात आलेली आहे, टी-डी-एस कपात करण्यात आलेली आहे. त्यानंतर जे पर्यटन आहे, परदेशी पर्यटन आहे, त्यावरती टी-सी-एस आणि टी-डी-एस जो आकारला जातो, त्यामध्येही कपात करण्यात आली आहे. आता याच्यापूर्वी जे 5 ते 20% पर्यंत टी-डी-एस, टी-सी-एस लावला जायचा, तर तो कमी करून केवळ 2% करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचं विदेशी पर्यटन ज्याला असेल, तेही आता कमी खर्चात होणार आहे आणि परदेशी शिक्षण पण आहे, तेही आता कमी खर्चात होणार आहे. आता तिसरं म्हणजे मेडिकल व्हॅल्यू टुरिझम म्हणजे वैद्यकीय पर्यटन. यामध्ये 5 प्रादेशिक मेडिकल हब हे पूर्ण भारतात उभं करणार आहेत. त्यापैकी एक महाराष्ट्रात आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. मुंबई-पुणे या दरम्यान कुठेतरी हे मेडिकल हब किंवा प्रादेशिक मेडिकल हब उभं राहील. आता या
प्रादेशिक मेडिकल हबचा उद्देश काय? नेमका आहे काय त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये अत्याधुनिक हॉस्पिटल्स असणार आहेत, त्यासोबत रिसर्च सेंटर्स असणार आहेत आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक संकुलही असणार आहे. तर अशा तिन्ही गोष्टी एकत्र असणार आहेत, जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या राहणार आहेत, लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट्स आणि डायग्नॉस्टिक सेंटर्स राहणार आहेत. त्यासोबतच आयुष्य केंद्र जे उभारण्यात येणार आहेत, त्यामध्ये केवळ आयुष केंद्रामध्ये ॲलोपॅथिक उपचार केला जाणार नाही, तर त्यासोबतच आयुर्वेदिक उपचार केला जाईल. त्यामध्ये योगा आहे, नैसर्गिक उपचार म्हणजे नॅचरल थेरपी ज्याला आपण म्हणतो, यावरतीही जास्त भर देण्यात येणार आहे. आता यासाठी जे कुठले इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल. सोबतच मनुष्यबळ जे केअर गिव्हर्स लागणार आहेत, म्हणजे हे चालवण्यासाठी. आता कोणी बाहेर देशातनं आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येत असेल आणि त्याला इथली ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला इथंच राहून बरं व्हायचं असेल, तर पुढची त्याची सोय रिहॅबिलिटेशन आपण ज्याला म्हणतो, त्याच्यासाठीही बरेच सारी इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा उभा करण्यात आलेल्या आहेत. केअर गिव्हर्स म्हणून जवळपास 1.5 लाख केअर गिव्हर्सची आता रोजगार निर्मिती होणार आहे. त्यासोबतच 17 प्रकारचे जे औषधं आहेत, ड्रग्ज आहेत, जे की कर्करोगासारख्या महाभयानक रोगावरती लागतात आणि त्याचा खर्च हा अमाप आहे. कारण काही ड्रग्ज किंवा काही औषधे हे बाहेर देशातनं मागवली जातात. त्यामुळं त्यांच्यावरती कर जो लागलेला आहे, आपण ज्याला म्हणतो ड्युटी, कस्टम ड्युटी जी लागलेली असते, ती खूप जास्त असल्यामुळे त्याचे किमती जास्त असतात. आता कर्करोगासारख्या म्हणजे कॅन्सरसारख्या लागणारे जे 17 औषधं आहेत आणि काही बाहेर देशातनं येणारे आहेत, त्यांच्यावरची कस्टम ड्युटी, बेसिक कस्टम ड्युटी जी आहे ती माफ करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या औषधाचा जो काही खर्च आहे, तो जे सर्वसाधारण ज्या आवाक्याच्या बाहेर जात होता, त्याच्यासाठी आता कुठेतरी मदत होणार आहे. कर्करोग सारखेच अतिदुर्मिळ असे वेगवेगळे 7 रोग आहेत. त्यापैकी त्यांनाही आता यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता या 7 रोगांसाठी जे काही औषधं लागतात आणि त्याच्या जे काही बाहेरनं ती औषधं मागवली जातात, त्याचे सीमाशुल्क जे आहे ते माफ करण्यात आलेलं आहे. अशामुळं कर्करोगासोबत दुसरे जे 7 रोग आहेत, त्याच्यासाठीही हे फायद्याचं ठरणार आहे. त्यासोबतच बायोफार्मा शक्ती हा एक नवीन प्रकल्प येणाऱ्या 5 वर्षासाठी राबवला जाणार आहे. केवळ औषधं स्वस्त करून उपचार करून देणं इथपर्यंत सीमित न राहता, आता त्या लेव्हलची जी काही औषधं आहेत, ती भारतात कशी निर्माण करता येतील, भारतामध्ये निर्माण केलेल्या औषधाची किंमतही कमी राहील आणि भारतातलं जे काही प्रोडक्शन आहे ते वाढेल. त्यासाठीही या बायोफार्मा शक्तीचं स्थापना करण्यात आलेली आहे. आता यासाठी लागणारा जो काही बजेट आहे 10,000 कोटीचा येणाऱ्या 5 वर्षासाठी, याचीही तरतूद करण्यात आलेली आहे. आपण पाहूया की इन्कम टॅक्स रिटर्नसाठी म्हणजे करदात्यासाठी यावर्षी काय आहे, तर करदात्यासाठी यावर्षी नवीन काही नाहीये. जे मागच्या वर्षीचे टॅक्स स्लॅब्स आहेत, तेच टॅक्स स्लॅब्स यावर्षीही ठेवण्यात आलेले आहेत. कारण ते मागच्या वर्षीचे टॅक्स स्लॅब्स हे खूप फायद्याचे या वर्षीसाठी ठरण्यात आहेत. सर्वसाधारण जनतेसाठी फायद्याचे आहेत. त्यासोबतच सरकारसाठी पण आणि राज्य सरकार किंवा केंद्र सरकारसाठी पण हे खूप फायद्याचे आहेत. त्यामुळं आय-टी-आरमध्ये बदल काही करण्यात आलेला नाही. परंतु काही बदल म्हणजे त्यामध्ये जे टायमिंग जो आहे, आय-टी-आर फाईल करण्याची जी वेळ आहे, त्यामध्ये मुभाही देण्यात आलेली आहे. आता जर तुम्ही वैयक्तिक तुम्ही जॉब करताय, त्यामध्ये आय-टी-आर 1, आय-टी-आर 2 फाईल करताय, तर तुम्हाला 31 जुलैपर्यंतची ही मर्यादा आहे, वाढवून देण्यात आलेली. आणि सोबतच जर तुम्ही आय-टी-आर 3 आणि आय-टी-आर 4 म्हणजे जर तुम्ही ट्रस्ट असाल किंवा बिझनेस चालवत असाल, तर तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंतची आता मुभाही देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे सर्वसाधारण जनतेला आणि विशेषतः म्हणजे आयुर्वेदिक आणि मेडिकल हॉस्पिटल्स असतील, ड्रग्ज असतील, यावरती जास्त फोकस ठेवून भारताला कशाप्रकारे आयुर्वेदिक किंवा मेडिकल फील्डमध्ये स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवता येईल, याकडेच या बजेटचं कल आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.